गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे। त्याच्या आधी जे कोणी नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। मित्रांना रेग्युलर आहेत ते तर करतातच, जे नवीन आहे त्यांना सांगावं लागते। तुमचा एवढा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे थँक्यू। चला तर अभ्यासाला लागा। चला तर फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणती संस्था राष्ट्रीय पातळीवर सहकारी पद्धतीने विपणन करते? तर ऑप्शन आहे नाबार्ड, नाफेड, सहकारी विपणन संस्था, शेती विकास आयोग। तर आपला राईट आन्सर काय ना, नाफेड। नाफेड ही संस्था राष्ट्रीय पातळीवर सहकारी पद्धतीने विपणन करते। इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा। शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी दिलेले कर्ज किती मुदतीचे असते? तर सांगा, पीक लागवडीसाठी शेतकऱ्याला दिलेले कर्ज किती मुदतीचे असते? अल्प, मध्यम, दीर्घ, तारण। तर आपलं राईट आन्सर काय ना, अल्प पद्धतीचे, अल्प मुदतीचे। शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी दिलेले कर्ज हे अल्प मुदतीचे असते, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, कोकण कृषी विद्यापीठाने आंबा काढणीसाठी कोणते अवजार विकसित केले? तर कोणते अवजार विकसित केलं आहे कोकण कृषी विद्यापीठाने आंबा काढणीसाठी? तर ऑप्शन बघा, पंकज अवजार, अतुल झेला, स्वस्तिक अवजार, नूतन झेला। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर आपलं राईट आन्सर आहे नूतन झेला। हे आंबा काढणीसाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला अवजार आहे। नेक्स्ट बघा, जिताडा मासा कोणत्या दोन जिल्ह्यात भात शेतीमध्ये संवर्धन करणारा मासा आहे? तर कोणते दोन जिल्हे आहे जिथे जिताडा मासा हा भात संवर्धन शेतीसाठी वापरण्यात येतो? तर ऑप्शन आहे भंडारा व गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रत्नागिरी व रायगड, रायगड व ठाणे। तर आपलं आन्सर काय येणार, रायगड व ठाणे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, सौंदर्य प्रसाधनामध्ये कोणत्या वनस्पतीचा वापर होतो? तर कोणत्या वनस्पतीचा वापर होतो सौंदर्य प्रसाधनामध्ये? तर ऑप्शन आहे तुळस, लिंब, चंदन, वड। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, चंदन। चंदनाचा उपयोग होतो सौंदर्य प्रसाधनामध्ये, सर्वांना माहिती आहे। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून तेल बनवितात? तर कोणत्या वृक्षापासून तेल बनवितात? वड, कडुलिंब, बाभूळ, निलगिरी। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर आपलं राईट आन्सर आहे 4 नंबर निलगिरी। निलगिरीचं तेल ऐकलं असेल तुम्ही, तर ते आहे ते तेल बनवणं, म्हणजे त्या वृक्षापासून तेल बनवले जाते। नेक्स्ट बघा, ॲझोटोबॅक्टर आणि बायझोरिकीचं पद्धतीने कार्य करतात। तर कोणत्या पद्धतीने कार्य करतात ॲझोटोबॅक्टर आणि बायझोरिकी? ऑप्शन आहे सहजीवी, असहजीवी, संयोगी, परोपजीवी। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, असहजीवी। ॲझोटोबॅक्टर आणि बायझोरिकिया हे असहजीवी पद्धतीने कार्य करतात। नेक्स्ट बघा, विलायची हा मसाल्याचा पदार्थ वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते? तर कोणत्या भागापासून मिळते विलायची हा मसाल्याचा पदार्थ? खोडापासून, फळापासून, फुलापासून, फांद्यापासून। तर आपलं राईट आन्सर काय येणार, फुलापासून। विलायची हा मसाल्याचा पदार्थ फुलापासून मिळतो, लक्षात ठेवा। आणि लवंग हे कढीपासून मिळते, हे पण एक ऑप्शन म्हणजे क्वेश्चन लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, करंजा वृक्षाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर कशासाठी केला जातो करंजा वृक्षाचा उपयोग? तर ऑप्शन आहे फळासाठी, तेल काढण्यासाठी, खोडासाठी, यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार, तेल काढण्यासाठी करंजा वृक्षाचा उपयोग हा केला जातो। तर कशासाठी? तेल काढण्यासाठी। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात गोड पाण्यातील मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालणारा जिल्हा कोणता आहे? तर कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रात गोड पाण्यातील मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो? तर ऑप्शन आहे रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गोंदिया। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, गोंदिया। गोंदिया या जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि ते पण गोड्या पाण्यातील। नेक्स्ट बघा, कोणाचा समावेश चारावर्गीय पशु आहारात होत नाही? तर कोणत्या वनस्पतीचा उपयोग होत नाही चारावर्गीय पशु आहारात? तर बघा, मार्वेल, बरसीम, करन्सपेन, लसूण घास। तर आपलं राईट आन्सर काय ना, करन्सपेन। बघा, तर चारावर्गीय
पशु आहारात करंजपेंड या वनस्पतीचा समावेश होत नाही. तर कोणत्या कोणत्या होतं? मार्वेल, बरसीम, लसूण घास हे सर्व चारावर्गीय पशु आहार आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ऊसावरील खोडकिडीसाठी कोणत्या परजीवी कीटकांचा वापर केला जातो? तर कोणता परजीवी कीटक हा ऊसावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी वापरतात? तर ऑप्शन आहे टायकोग्रामा, ट्रायकोडर्मा, स्पिनोसॅट, मेलॅनोल्युका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ट्रायकोग्रामा. हे आपलं राईट आन्सर आहे, टायकोग्रामा, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जमिनीखालील किती खोलीवर पाण्याची क्षारता वाढण्यास सुरुवात होते? तर जमिनीखालील किती खोलीवर पाण्याची क्षारता वाढण्यास सुरुवात होते? तर ऑप्शन आहे 200 मीटर, 250 मीटर, 300 मीटर, 400 मीटर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे 250 मीटर, म्हणजेच 250 मीटर खोलीवर पाण्याची क्षारता वाढण्यास सुरुवात होते. नेक्स्ट बघा, विहिरीची सर्वात आघाडीवर असणारा जिल्हा कोणता आहे? तर विहिरीची संख्या सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता आहे? तर पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर. तर राईट आन्सर काय येणार? अहमदनगर. नेक्स्ट बघा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन आहे अहमदनगर, रायगड, गोंदिया, भंडारा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा हा आहे तलावांचा जिल्हा. सॉरी, भंडारा नाही, गोंदिया तलावांचा जिल्हा. नेक्स्ट बघा, पूर्व महाराष्ट्रात अविकसित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा आहे? तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. पूर्व महाराष्ट्रात म्हणत आहे अविकसित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गडचिरोली, लक्षात ठेवा. पूर्व महाराष्ट्रात अविकसित जिल्हा गडचिरोली आहे, विदर्भात येतो. टायकोग्रामा हा भात पिकावरील कोणत्या भागाच्या किडीसाठी परोपजीवी म्हणून वापरतात? तर फळकीड, फुलकीड, खोडकीड यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? खोडकीड. नेक्स्ट बघा, चाफा ही कोणत्या पिकाची जात आहे? तर चाफा ही कोणत्या पिकाची जात आहे? ज्वारी, हरभरा, सोयाबीन, भुईमूग. तर हरभऱ्याची जात आहे चाफा, लक्षात ठेवा. कोणत्या वृक्षापासून तेल बनविले जाते? तर चंदन, अंजन, पिंपळ, मोगरा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मोगरा. या वृक्षापासून तेल बनविले जाते. नेक्स्ट बघा, कोणत्या वृक्षापासून अर्क बनवितात? तर तिवस, खैर, महू, पळस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? महू. या वृक्षापासून काय बनविले जाते? तर अर्क बनविले जाते. नेक्स्ट बघा, भुईमुगाबरोबर हे आंतरपीक घेतात. तर कोणते पीक आंतरपीक म्हणून घेतात भुईमुगाबरोबर? ऑप्शन आहे तूर, मूग, कापूस, ऊस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तूर. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी या पिकाच्या जाती शोधल्या. तर कोणत्या? गहू, ज्वारी, भात, बटाटा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? गहू. खालीलपैकी कोणती आंब्याची जात आहे? तर राजा, राजापुरी, महाराजा, विक्रम. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? राजापुरी. 2 नंबर ऑप्शन हे आंब्याची जात आहे. बालाघाट हा कोणत्या 2 जिल्ह्यात जोडतो? तर बालाघाट नाही, आंबाघाट आहे. आंबाघाट हा कोणत्या 2 जिल्ह्याला जोडतो? तर रायगड व रत्नागिरी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, रायगड व सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? रत्नागिरी व कोल्हापूर या 2 जिल्ह्याला आंबाघाट हा जोडतो. नेक्स्ट बघा, कोल्हापूर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर भीमा, कृष्णा, गोदावरी, पंचगंगा. तर कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या काठी वसले आहे, लक्षात ठेवा. कोणत्या नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक घेतले जाते? तर कृष्णा, भीमा, नर्मदा, गोदावरी. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? कृष्णा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक हे घेतले जाते. नेक्स्ट बघा, होल्स्टाईन फ्रिजियन
प्लस जर्सी प्लस गीर या जातच्या संकरमधून कोणती जातची गाय निर्माण झाली आहे? तर फुले मालवणी, फुले त्रिवेणी, फुले संगम, फुले देवणी. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? फुले त्रिवेणी. फुले त्रिवेणी ही गाय त्रिसंकरित आहे. होल्स्टीन फ्रिजियन, जर्सी आणि गीर यांच्या संकरापासून निर्माण झाली. उमरान बोराचे वैशिष्ट्य काय आहे? तर उमरान ही बोराची जात आहे. उमरान, कडाका, मेहरून ह्या सर्व बोरीच्या जाती आहे. आणि त्या उमरान या जातीचे वैशिष्ट्य काय म्हणतात? तर निर्यातीसाठी, प्रचंड उत्पादनासाठी, टिकाऊसाठी, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? टिकाऊपणासाठी, म्हणजे टिकाऊ आहेत ते, जास्त दिवस टिकतात ते बोरं, असं त्या वैशिष्ट्य आहे त्या बोराचं. गहू या पिकाच्या जाती कोणी शोधल्या? तर कोणी शोधल्या? डॉक्टर खुराना, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर बोस, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी गहू पिकाच्या जाती ह्या शोधून काढल्या. नेक्स्ट बघा, पहाडी भागावर जमिनीची धूप थांबविण्यासाठी कोणत्या पद्धतीने बांध घालतात? तर ऑप्शन आहे सरळ रेषेत, आडव्या रेषेत, 1 व 2 यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? आडव्या रेषेत बांध घालतात धूप थांबविण्यासाठी पहाडी भागावर. नेक्स्ट बघा, खालीलपैकी आंब्याची जात कोणती आहे? तर सिंथेटिक, सम्राट, शिरीष, वनराज. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? वनराज ही आंब्याची जात आहे. लक्षात ठेवा. कापूस उत्पादनाबरोबर कोणते आंतरपीक म्हणून घेतले जाते? तर मूग, तूर, ज्वारी, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय ना? तूर. कापूस उत्पादनाबरोबर तूर हे आंतरपीक घेतल्या जाते. राजापुरी हे कोणत्या फळाची जात आहे? तर बघा, चिकू, पेरू, आंबा, संत्री. तर आपलं राईट आन्सर काय ना? आंब्याची जात आहे राजापुरी. लक्षात ठेवा. क जीवनसत्वाचा स्रोत काय आहे? तर आंबा, सफरचंद, चिकू, मोसंबी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मोसंबी. क जीवनसत्वाचा स्रोत इथे मोसंबी दिलाय. आवळा असतात, आवळा आन्सर आलं असतं आपलं. मोसंबीचे उत्पादन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात होते? तर पुणे व नगर, नगर व नाशिक, अमरावती व नागपूर, नाशिक व ठाणे. तर आपलं राईट आन्सर काय ना? अमरावती व नागपूर. 3 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, संत्रीचे उत्पादन कोणत्या नदीच्या खोऱ्यात होते? तर वर्धा, वैनगंगा, गोदावरी, कृष्णा, भीमा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वर्धा व वैनगंगा नदीच्या खोऱ्यात, म्हणजे विदर्भ साईड संत्रीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होते. तर कोणत्या नदीचे खोरे आहे तिथं? वर्धा आणि वैनगंगा. लक्षात ठेवा. कागद बनविण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो? तर ऑप्शन आहे साग, बांबू, खैर, तेंदू. तर आपलं राईट आन्सर काय ना? बांबू हे आपलं राईट आन्सर आहे. कागद बनवण्यासाठी बांबू या वृक्षाचा उपयोग करतात. सूर्यफूल हे पीक किती हंगामात येणारे पीक आहे? तर एकाच हंगामात, 2 हंगामात, 3 हंगामात, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3 हंगामात येणारे पीक आहे सूर्यफूल हे, म्हणजे 3ही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. सीमांत शेतकऱ्यांचे क्षेत्र पेक्षा कमी असते. तर सीमांत शेतकऱ्यांचे क्षेत्र हे किती पेक्षा कमी असते? 1 ते 4 हेक्टर, 1 हेक्टरपेक्षा कमी, 4 ते 6 हेक्टर, 10 हेक्टर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 हेक्टरपेक्षा कमी असते सीमांत शेतकऱ्याचे क्षेत्र. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या साली अंमलात आला? तर कोणत्या साली अंमलात आला महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा? तर ऑप्शन 1942, 1949, 1946, 1947. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1947 साली महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा हा अस्तित्वात अथवा अंमलात आला. लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काजूचे मूळ स्थान कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन बघा, भारत, ब्राझील, पेरू, अर्जेंटिना. तर आपलं राईट आन्सर काय ना? ब्राझील. काजूचे मूळ स्थान हे ब्राझील या देशाचे आहे. नेक्स्ट पहा, भुईमुगाचे पीक कोणत्या देशाकडून भारतात आले? तर ऑप्शन आहे इस्रायल, इंग्लंड, पोर्तुगीज, फ्रेंच. तर आपलं राईट आन्सर काय ना? पोर्तुगीज. भुईमुगाचे पीक हे पोर्तुगीज या देशाकडून भारतात आले. नेक्स्ट बघा, काजूचे उत्पादन भारतात किती टक्के होते? तर किती टक्के होते? 40, 50, 60, 45. तर आपलं राईट आन्सर काय ना?
45% हे काजूचे उत्पादन भारतात होते. नेक्स्ट बघा, हायब्रिड ज्वारी महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय कोणत्या मुख्यमंत्र्याला दिले जाते? तर कोणत्या मुख्यमंत्र्याला दिले जाते हायब्रिड ज्वारी महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय? वसंतदादा पाटील, शरद पवार, वसंतराव नाईक, ब्या अतुले. तर आपला बॅरिस्टर असणार ते, मला माहीत नाही. 74 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर काय येणार? 3 नंबर, वसंतराव नाईक या मुख्यमंत्र्याला हायब्रिड ज्वारी महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय हे दिले जाते. नेक्स्ट बघा, भारतात हरित क्रांती कधी झाली? तर कधी झाली भारतात हरित क्रांती? 1960 ते 62, 1965 ते 66, 1970 ते 72, 1975 1976. तर आपलं राईट आन्सर काय ना? 1965 ते 66 हे हरित क्रांती झाली भारतात, 1965 ते 66 पासून. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते कोण आहे? तर कोण आहे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते? तर ऑप्शन आहे वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण. तर आपलं राईट आन्सर काय ना? वसंतराव नाईक महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. माशांमध्ये कोणती खनिज द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळतात? तर कोणती खनिज द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळतात माशांमध्ये? तर ऑप्शन आहे तांबे, फ्लोराईड, पोटॅश, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, कॅल्शियम, फॉस्फरस. तर आपलं राईट आन्सर काय ना? कॅल्शियम, फॉस्फरस. कॅल्शियम आढळते आणि फॉस्फरस हे 2 खनिज द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळते माशांमध्ये. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणती पद्धत शेतमाल विक्रीची शेतकऱ्याला पिळवणुकीची आहे? तर ऑप्शन बघा, वसुली पद्धत, भाव पद्धत, लिलाव पद्धत, हप्ता पद्धत. तर आपलं हप्ता आहे ते, हप्ता. तर आपलं राईट आन्सर काय ना? 4, हप्ता पद्धत. म्हणजे हाताने हावभाव करून ही पद्धत शेतकऱ्याला विक्रीची पिळवणुकीची पद्धत आहे. लक्षात ठेवा, हप्ता पद्धत. मनोली हे पाणलोट कोणत्या राज्यात आहे? मनोली हे पाणलोट क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? महाराष्ट्रात आहे. ग्रामीण कृषी संस्था कुठे आहे? तर ग्रामीण कृषी संस्था कुठे आहे? तर हिवरे बाजार, जामनेर, नारायणगाव, वाडेगाव. तर ग्रामीण कृषी संस्था ही कुठे आहे? 80 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, नारायणगाव येथे आहे ग्रामीण कृषी संस्था. तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर याच्यापैकी कुठे आहे तेलबिया संशोधन केंद्र? तर नाशिक, सांगली, जळगाव, नांदेड. तर आपला राईट आन्सर काय ना? जळगाव येथे तेलबिया संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट बघा, चा वापर करून जमीन पीक काढण्यासाठी योग्य बनवल्या जाते. तर कशाचा वापर करून? चुनखडी, हायड्रोजन, भुकटी, जिप्सम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जिप्सम. जिप्समचा वापर करून जमीन पीक काढण्यासाठी योग्य बनवल्या जातात. तर कशाचा वापर करून? जिप्समचा वापर करून. नेक्स्ट बघा, 1980 साली खालीलपैकी कशाची स्थापना झाली? तर कशाची स्थापना झाली 1980 साली? तर राहुरी कृषी विद्यापीठ, बार्टी, वाल्मी, दापोली कृषी विद्यापीठ. तर याच्यापैकी कोणाची स्थापना झाली 1980 साली? तर बघा, बार्टी ची स्थापना झाली 1980 साली. नेक्स्ट बघा, नाफेड ही कोणत्या पातळीवर सहकारी पद्धतीने विपणन करते? तर नाफेड ही कोणत्या पातळीवर सहकारी पद्धतीने विपणन करणारी संस्था आहे? तर बघा, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ग्रामीण. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर असे सोपी इझी क्वेश्चनच येणार जे आपल्याला फसून देते आन्सरमध्ये आणि आपले आन्सर चुकते. त्याच्यामुळे नीट वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, नाफेड ही राष्ट्रीय पातळीवर सहकारी संस्था आहे हे माहीत आहे, पण क्वेश्चन बघा, कोणत्या पातळीवर सहकारी पद्धतीने विपणन करते असं म्हणजे घुमून दिलेला क्वेश्चन येतोय अशा पद्धतीचा.
नेक्स्ट बघा, सहकारी तत्वावर साखर कारखाना भारतात कोणत्या साली सुरू झाला? तर कोणत्या साली सुरू झाला सहकारी तत्वावर भारतात साखर कारखाना? 1945, 1949, 1952, 1956. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 1949 या साली भारतात सहकारी तत्वावर साखर कारखाना हा सुरू झाला. लक्षात ठेवा. स्ट्रॉबेरी फळाच्या बिया कुठे असतात? तर कुठे असतात स्ट्रॉबेरी फळांच्या बिया? तर फळामध्ये फळांच्या पृष्ठभागावर बिया नसतात, यापैकी नाही. तर कुठे असतात? फळांच्या पृष्ठभागावर असतात. 2 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. बघा, स्ट्रॉबेरीला वरून रखरखीत ते लागते, त्याचं बी आहे. ब्लॅक पॉइंट दिसतात त्याच्यावर, दाणे सारखे, ते त्याचे बी आहे स्ट्रॉबेरीचं. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते फॉस्फेट हे संयुक्त खत आहे? तर कोणते फॉस्फेट हे संयुक्त खत आहे? बघा ऑप्शन, सल्फेट ऑफ पोटॅश, सुपर फॉस्फेट, मोनोसोमोनिस फॉस्फेट, यापैकी नाही. तर 87 नंबरचा क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे 3 नंबर, मोनोसोमोनिस फॉस्फेट. हे फॉस्फेट संयुक्त खत आहे. बर्सिमिया वनस्पतीचा कोणत्या वर्गीय वनस्पतीत वर्गीकरण होते? तर बर्सिमिया वनस्पती कोणती वर्गीय वनस्पती आहे? तर ऑप्शन आहे चारा वर्गीय वनस्पती, चारा वर्गीय, वनस्पती वर्गीय, उद्योग वर्गीय, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? चारा वर्गीय. बर्सिम हे चारा पीक आहे, म्हणून ही वनस्पती चारा वर्गीय आहे. लक्षात ठेवा. खालीपैकी कोणते कोरडवाहू पीक आहे? तर कोणते आहे कोरडवाहू पीक? सफरचंद, केळी, चिंच, द्राक्ष. तर आपलं राईट आन्सर काय ना? चिंच. चिंच हे कोरडवाहू पीक आहे, पाणी कमी लागते आणि कोणत्या पण जमिनीवर ते येते छान. खालीलपैकी वार्षिक पीक कोणते आहे? तर कोणते आहे वार्षिक पीक? द्राक्ष, सफरचंद, केळी, द्राक्षी. तर आपलं राईट आन्सर काय ना? केळी. केळी हे वार्षिक पीक आहे. लक्षात ठेवा. अंडी उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर कितवा क्रमांक लागतो अंडी उत्पादनात भारताचा? बघा, दुसरा, प्रथम, तिसरा, पाचवा. दुसरा, पहिला, तिसरा, पाचवा. तर आपलं राईट आन्सर काय ना? 5वा क्रमांक लागतो अंडी उत्पादनात भारताचा. लक्षात ठेवा. गावठी कोंबडी वर्षाला किती अंडी देतात? तर किती अंडी देतात गावठी कोंबडी वर्षाला? 60 ते 70, 60 ते 80, 80 ते 100, 80 ते 90. तर आपलं राईट आन्सर काय ना? 60 ते 80. 60 ते 80 अंडी देतात गावठी कोंबडी वर्षाला. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळते? तर कोणत्या वनस्पतीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळते? तर वाटाणा, चवळीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गवार. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे वाटाणा. खालीलपैकी वाटाणा या वनस्पतीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळते. नेक्स्ट बघा, संकरित कोंबडी वर्षाला किती अंडी देते? तर किती अंडी देते? 200 ते 240, 240, 240 ते 260, 220 ते 280, 280 ते 300. तर आपलं राईट आन्सर काय ना? 240 ते 260 संकरित कोंबडी वर्षाला अंडी देते. नेक्स्ट बघा, वाटाणे हे किती बीजपत्री वनस्पती आहे? तर किती बीजपत्री वनस्पती आहे वाटाणा? 1 बीजपत्री, द्विबीजपत्री, 1 व 2, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? वाटाणा ही द्विबीजपत्री वनस्पती आहे, म्हणजेच वाटाण्याचे 2 भाग होते, त्याची डाळ बनते. लक्षात ठेवा. जे डाळवर्गीय पीक आहे ते द्विबीजपत्री आणि द्विदल वनस्पती आहे. लक्षात ठेवा. अजीवनसत्व कोणत्या फळापासून मिळते? तर संत्री, मोसंबी, सफरचंद 1 आणि 2 पासून. तर आपलं राईट आन्सर काय ना? सफरचंद पासून अजीवनसत्व हे मिळते. लक्षात ठेवा. सफरचंद पासून. तर बघा, सफरचंद पासून अजीवनसत्व मिळते. नूतन जल हे अवजार कोणत्या विद्यापीठाने विकसित केलं आहे? तर नूतन जल आहे राहुरी कृषी विद्यापीठ, परभणी, कोकण कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विद्यापीठ. तर आपलं राईट आन्सर काय ना? कोकण कृषी विद्यापीठाने नूतन जल हा अवजार विकसित केलेला आहे. बघा, याच्यावर क्वेश्चन येतात आणि आलेले क्वेश्चन आहेत ते सर्व PYQ क्वेश्चन आहेत.
नीट वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आता ही जी सिरीज चालू आहे ती लगेच लेक्चर झाल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. नेक्स्ट बघा, लसूण लावण्याची कोणती पद्धत वापरली जाते? तर लसूण लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर कांडी पद्धत, कडी पद्धत. डिस्टर्ब झाल्याबद्दल. लसूण लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर कांडी पद्धत, कडी पद्धत, बी पद्धत, यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? कडी पद्धत. तर कडी लावून ही लसूण या पिकाची लागवड केली जाते. नेक्स्ट बघा, कोणत्या साली अन्नधान्य आयात बंद करून साठवण पद्धत अवलंबली? तर बघा, आयात बंद करून साठवण पद्धती अवलंबली. तर कोणत्या सालापासून? 1964, 1965, 1966, 1968. तर आपला राईट आन्सर काय येणार? 1966 पासून आयात पद्धती बंद करून अन्नधान्य साठवण पद्धत अवलंबली गेली. नेक्स्ट बघा, मेंढ्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात जास्त मेंढ्यांची संख्या? ऑप्शन आहे कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सातारा जिल्ह्यात मेंढ्यांची सर्वात जास्त संख्या आहे. लक्षात ठेवा. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? तर कशा संबंधी ऑपरेशन फ्लड ही पद्धत? तर पूर नियंत्रण, अन्न उत्पादन, पूर व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन. तर आपला राईट आन्सर काय ना? दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड ही पद्धत. नेक्स्ट बघा, कृषी दुष्काळाची महत्त्वपूर्ण कारणे कोणती आहे? तर अपुरे पर्जन्यमान, वातावरणातील बदल, हवामान, यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? वातावरणातील बदल. कृषी दुष्काळाची महत्त्वपूर्ण कारणे म्हणजेच वातावरणातील बदल होय. त्याच्यामुळेच कृषीविषयक दुष्काळ हा दिसून येतो. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर कोठे आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ? तर परभणी, अकोला, राहुरी, दापोली. तर आपलं राईट आन्सर काय ना? दापोली येथे आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ. नेक्स्ट बघा, कोंबड्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे कोंबड्यांची संख्या? सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक. तर आपला राईट आन्सर काय ना? पुणे जिल्ह्यात कोंबड्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. लक्षात ठेवा. भात शेतीत कोणत्या वायूची निर्मिती होते? तर ऑक्सिजन, O2, O, CH4, C2H4. तर आपलं राईट आन्सर काय येणार? CH4. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ऑपरेशन फ्लडची संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर बटाटा, दूध, संत्रे, पेरू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? दुधाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लडची संकल्पना. नेक्स्ट बघा, शेळ्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? तर आताच बघितले आपण, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त संख्या आहे शेळ्यांची. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे जायकवाडी मत्स्य बीज केंद्र? परभणी, लातूर, नांदेड, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय ना? औरंगाबाद येथे आहे जायकवाडी मत्स्य बीज केंद्र. मधपोळ्यात मध गोळा कोणती माशी करते? तर कोणती माशी करते मधपोळ्यात मध गोळा? मधपोळ्यात मध गोळा करण्याचे काम कोणती माशी करते? तर राणी माशी, नर माशी, कामकरी माशी, वरीलपैकी सर्व. तर आपला राईट आन्सर काय ना? कामकरी माशी मधपोळ्यात मध गोळा करते. नेक्स्ट बघा, शेळ्यांचा गाभणकाळ किती दिवस असतो? तर किती दिवसाचा असतो शेळ्यांचा गाभणकाळ? तर 100 ते 120, 120 दिवस, 150 दिवस, तर 180 दिवस. तर आपला राईट आन्सर काय येणार? 150 दिवस. शेळीचा गर्भधारण काळ हा 150 दिवसचा असतो. ऑप्शनमध्ये 155 पर्यंत दिला जातो. ऑप्शननुसार आन्सर करायचं. नेक्स्ट बघा, पशु अथवा प्राणी रक्षक कायदा कधी संमत केला? तर पशु म्हणजेच प्राणी रक्षक कायदा कधी संमत केला गेला आहे? तर ऑप्शन आहे 1970, 1972, 1974, 1976. तर आपला राईट आन्सर काय येणार?
तर आपलं राईट आन्सर आहे 1972 साली पशु म्हणजेच प्राणी रक्षण कायदा हा संमत केला गेला. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघ कोणत्या साली घोषित केले? तर राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाला कोणत्या साली समजा प्रसिद्धी मिळाली, राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले? तर ऑप्शन 1970, 1972, 1974, 1980. तर आपला राईट आन्सर काय येणार? 1974 साली वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले गेले. नेक्स्ट बघा, देवणी ही गाय कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कोणत्या जिल्ह्यात आढळते देवणी ही गाय? तर ऑप्शन आहे पुणे, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? उस्मानाबाद. लक्षात ठेवा, देवणी ही गाय उस्मानाबाद या जिल्ह्यातील आहे. हरित क्रांतीचे प्रणेते नॉर्मन बोरलॉग कोणत्या देशाचे होते? तर कोणत्या देशाचे होते हरित क्रांतीचे प्रणेते नॉर्मन बोरलॉग हे? तर ऑप्शन आहे इस्रायल, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना. तर आपलं राईट आन्सर काय ना? अमेरिकेचे होते. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणजेच नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकेचे होते. लक्षात ठेवा. म्हशीची संख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? तर कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे म्हशीची संख्या? सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय ना? कोल्हापूर जिल्ह्यात म्हशीची संख्या ही सर्वात जास्त आहे. नेक्स्ट बघा, परभणी कृषी विद्यापीठाला कोणाचे नाव दिले गेले? तर परभणी कृषी विद्यापीठाला कोणाचे नाव दिले गेले? तर ऑप्शन आहे वसंतराव नाईक, विलास देशमुख, शरद पवार, ब्या अतुले. तर आपला राईट आन्सर काय ना? वसंतराव नाईक. परभणी कृषी विद्यापीठ असे कृषी विद्यापीठाला नाव हे देण्यात आले, वसंतराव नाईक. लक्षात घ्या. आम्ल पर्जन्यास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे? तर कोणता घटक आहे आम्ल पर्जन्यास कारणीभूत घटक? तर O2, CO2, NO2, NO2 आणि SO2. तर आपला राईट आन्सर काय ना? NO2, SO2 हे आपलं राईट आन्सर आहे, जे आम्ल पर्जन्यास कारणीभूत ठरणारा घटक आहे. नेक्स्ट बघा, वनस्पती संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर कोणत्या वर्षी संमत करण्यात आला वनस्पती संरक्षण कायदा? तर 1968, 1970, 1972, 1974. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 1972 साली वनस्पती संरक्षण कायदा हा संमत करण्यात आला. वनस्पती संरक्षण कायदा लक्षात ठेवा. 1974 पर्यंत राष्ट्रीय प्राणी कोणता होता? तर कोणता होता 1974 पर्यंत राष्ट्रीय प्राणी? तर सिंह, वाघ, हत्ती, गेंडा. तर आपला राईट आन्सर काय ना? सिंह. 1974 पर्यंत सिंह हा आपला राष्ट्रीय प्राणी होता. लक्षात ठेवा. ज्वारीचा कोणता वाण लहानसाठी शिफारशीत आहे? तर कोणता वाण लहानसाठी शिफारस आहे ज्वारीचा? फुले रेवती, फुले वसुधा, फुले पंचमी, फुले उत्तरा. तर आपला राईट आन्सर काय ना? फुले पंचमी. चला तर आपलं हे लेक्चर इथेच संपूया. परत भेटू उद्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच इम्पॉर्टंट PYQ क्वेश्चन घेऊन. चला तर गुड बाय. अभ्यास करा.